श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये सध्या विकासाचे कामं चालू आहेत। हे सर्व कामं पुरातत्व विभागाकडून करण्यात येत आहे, पण पुरातत्व हे आपले मनमानी कारभार सध्या करत आहे। स्वतःच घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात हे काम करत आहे। मंदिर संस्थांमध्ये पूर्वी घेतलेले निर्णय म्हणजे काही बदल होते, ते बदल न करता आता ते स्वतःच्या घेतलेल्या निर्णयाला विरोधात येत आहे। जिल्हाधिकारी साहेबांनी व विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य आमदार राणादादा पाटील यांनी सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला होता की मंदिरामध्ये विकास करताना काही बदल करावायचे आहेत। ते बदल पूर्वीच्या गर्गे साहेब पुरातत्वाचे संचालक हे आले होते त्यांची टीम घेऊन, आणि त्यांच्या संदर्भात चर्चा करून पाहणी करून त्यांनी निर्णय घेण्यात आला की हे बदल करायचे आहेत। त्याच्यासाठी पूर्ण विकास आराखडा तयार करण्यात आला। त्याचे विशेषतः 6 कामाच्या टप्प्या करण्यात आले व 6 कामाला टेंडर वाटप झालेला आहे, आणि ते काम वाटप झालेल्या कामाची सुरुवात सुद्धा झालेली आहे। पण त्यानंतर अधिकारी बदलले, गर्गे साहेबांची बदली झाली, आता नवीन अधिकारी आले आणि नवीन अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ते स्वतः जात आहेत। म्हणून आम्ही हे अशा निर्णयाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आम्ही 6 तारखेला तुळजाभवानी मंदिर संस्थानसमोर 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहे। आम्ही हे लक्ष वेधू इच्छित आहेत की आपण घेतलेले जी पूर्वीचे निर्णय हे न बदलता आपण घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, हेच आम्ही पुरातत्व विभागाला विनंती करत आहोत।